वेळ ही तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे, कारण ती परत मिळवता येत नाही. तुमचे नियोजनच तुमचे जगणे, निर्णय आणि नेतृत्व ठरवते. बहुतेक महत्वाकांक्षा लोक लक्ष देणे सोडतात म्हणून नाही, तर अपेक्षा आणि तयारीतील अंतरामुळे अपयशी ठरतात. नियोजन ते अंतर भरते. ते हेतूला रचना, शिस्तीला वेळापत्रक आणि कृतीला एक फॉलो करण्याजोगा क्रम देते. वैयक्तिक विश्वासार्हता बेसिक पासून सुरू होते. टू डू लिस्ट, अलार्म असलेले कॅलेंडर आणि टास्क लिस्ट अपडेट ठेवा, जेणेकरून महत्त्वाच्या गोष्टींसाठी मेमरीवर अवलंबून राहावे लागणार नाही. उद्याचे नियोजन आजच करा. दिवसाला आकार असल्यास गोंधळात वेळ जाणार नाही. चांगले नियोजन तुम्हाला न मोडता तुमची क्षमता वाढवणारे असावे. ग्रोथसाठी त्यात महत्वाकांक्षा आणि दबावाखाली कामगिरी स्थिर ठेवण्यासाठी वास्तववाद हवा. म्हणूनच नियोजन शास्त्र आणि कला दोन्ही आहे. तुम्ही लॉजिक, डेटा आणि पॅटर्न वापरता, पण तुम्ही जजमेंट, एनर्जी आणि बदलत्या परिस्थितीसाठी जागा सोडता. टीम लेव्हलवर नियोजन हे रिलेशनशिप प्रॅक्टिस बनते. साप्ताहिक नियोजन आणि रिफ्लेक्शनमुळे काय महत्त्वाचे आहे, काय थांबू शकते आणि कुठे सपोर्ट हवा हे समजते. प्रायोरिटीज शेअर्ड आणि कमिटमेंट्स रिअलिस्टिक असल्यास टीम्स ड्रिफ्ट, रिसेंटमेंट आणि ओव्हरलोड टाळतात. वचन देण्यापूर्वी एकमेकांना समजल्याने ट्रस्ट वाढतो. ऑपरेशन्समध्ये प्लॅनिंगमुळे फ्लो येतो. डिपेंडेन्सीज, हँडऑफ्स, बॉटलनेक्स आणि रिअल पेसचा विचार केल्यास काम अधिक चांगले चालते. त्याशिवाय संस्थांना फक्त धडपडीवर जगावे लागते. प्लॅनिंगमुळे चेकपॉइंट्स, कोऑर्डिनेशन आणि रिदम येतो, ज्यामुळे धावपळीशिवाय प्रगती होते. मॅच्युअर प्लॅनिंग आजच्या कामापलीकडे जाऊन तुमच्या भविष्यातील ध्येयांवर लक्ष देते. लीडर्स लॉंग रेंज थिंकिंग, स्ट्रॅटेजिक शेड्यूलिंग आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या निर्णयांसाठी वेळ काढतात. हे विचारपूर्वक डेलिगेशन करतात आणि इतरांसाठी सिस्टीम्स बनवतात. अशा प्रकारे प्लॅनिंग वेळ वाचवते आणि लीडर्सना फक्त रिॲक्ट करण्याऐवजी भविष्य घडवण्यास मदत करते. अनसर्टेनिटी म्हणजे अपयश नाही. गंभीर कामात ही एक सामान्य स्थिती आहे, विशेषतः जिथे मार्केट्स बदलतात, सप्लायमध्ये बदल होतात आणि काम अनेक गोष्टींवर अवलंबून असते. म्हणूनच स्ट्रॉंग प्लॅन्समध्ये सिनारिओ थिंकिंग असते. टास्क पॅकेजेस, पॅरलल पाथ्स, प्लॅन बी आणि कंट्रोल लूप्समुळे दिशा न हरवता बदल स्वीकारता येतात. बफर्स म्हणजे वाया गेलेला वेळ नाही, ते टाइम, रिसोर्सेस, फायनान्सेस, कपॅसिटी, प्रोजेक्ट्स आणि सायकोलॉजिकल रेझिलियन्समध्ये तयार केलेले शॉक ॲब्सॉर्बर्स आहेत. प्रेशर वाढल्यावर बफर्स क्वालिटी आणि जजमेंट जपतात. लोक आणि सिस्टीम्सना सतत एजवर काम करायला लावण्याऐवजी ते परफॉर्मन्स सस्टेनेबल बनवतात. या व्होलाटाईल जगात शहाणे लीडर्स कमिट करण्यापूर्वी प्लॅन करतात. रिजिड न होता डिपेंडेबल राहणे हे गोल आहे. म्हणूनच रोलिंग प्लॅनिंग महत्त्वाचे. हे टीम्सना बदलांना प्रतिसाद देण्याचा आणि पाळता येतील अशी प्रॉमिसेस करण्याचा प्रॅक्टिकल मार्ग देते. म्हणजे फ्रोझन रोलिंग विंडोजमध्ये रेडीनेस चेक आणि प्लॅनिंग करणे. नियर टर्म कमिटमेंट स्टेबल, तर पुढचे काम फ्लेक्सिबल राहते. रेडी झाल्यावर टीम्स फुल किटसह कमिट करतात. मग माहितीनुसार बदला, जेणेकरून व्हॅल्यू स्ट्रीम्स जबाबदारीने प्रॉमिस ते डिलिव्हरीपर्यंत जातील. रेग्युलर रिव्ह्यू प्लॅनिंग मजबूत करते. वीकली रिफ्लेक्शनमुळे एस्टिमेट्स, रियालिटी आणि पुढचे लक्ष कुठे द्यायचे हे समजते. तिथेच खरी शिकवण मिळते. ॲक्च्युअल्स आणि एस्टिमेट्स ताडून पहा. रूट कॉजेस शोधा आणि प्रोसेसमध्ये असा बदल करा की कमिटमेंट्स सुधारतील. प्लॅनिंग ही तेव्हाच संस्कृती बनते जेव्हा ती वैयक्तिक सवय न राहता एक सामूहिक लय बनते. डेली, वीकली आणि मंथली रिव्ह्यूज शिकवतात की ऑर्गनायझेशन वेळेचा आदर कशी करते आणि कामाची तयारी कशी करते. हळूहळू या वारंवार केलेल्या गोष्टी काहीतरी शक्तिशाली निर्माण करतात. टीम्स कमिटमेंट्स पाळायला, चांगली तयारी करायला आणि माणुसकी टिकवून एकत्र बदल स्वीकारायला शिकतात. तुमची लिस्ट, कॅलेंडर आणि टास्क प्लॅन करंट ठेवा आणि तुमच्या आठवड्याचा प्रामाणिकपणे रिव्ह्यू घ्या. मग रोज असा बदल करा जो तुमच्या वेळ महत्त्वाच्या गोष्टींशी जुळवून घेईल. समृद्धी अपघाताने मिळत नाही, ती शांतपणे प्लॅन केली जाते, रोज प्रॅक्टिस होते आणि चांगली तयारी करून ती पूर्ण करणाऱ्यांच्या शिस्तीतून कमावली जाते.